जळगाव जिल्ह्यात एकीकडे उष्णतेची लाट पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा जो आहे हा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि याच वादळी वाऱ्यामुळे खरं तर रावेर तालुक्यातील तांदलवाडी या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरावरची पत्रे ही देखील उडाली आहेत। तर शेकडो कुटुंब उघड्यावर आल्याने खरं तर या कुटुंबांना सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर अन्नधान्य असेल, संसारोपयोगी साहित्य असेल, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते खरं तर झाल्याचं पाहायला मिळते आहे। काल सायंकाळी खरं तर वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा जो आहे या तांदलवाडी गावाला बसलेला आहे। एकंदरीतच संपूर्ण या परिस्थितीमुळे अनेक कुटुंब हे आहे ते उघड्यावर आलेले आहेत। ताई, काय सांगाल, काय संध्याकाळी झालं आणि कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे? ते ना पूर्ण हवा आली होती आणि पाण्याचा पण मोसम होता, त्याच्यामुळे सगळं हवेमुळे पूर्ण घराचे पत्र उडून गेले, इथे पूर्ण खोलीवरचे पत्र उडून गेले। अच्छा, आता सध्याच्या परिस्थितीला अन्नधान्य असेल याचं काही नुकसान झालं? अन्नधान्य सगळं ओलं झालं, अन्नधान्य नाही आहे घरात, काहीच नाही आहे घरामध्ये आम्हाला। बघतोय आपण की अत्यंत विदारक परिस्थिती जी आहे खरं तर या गावाची झाल्याचं पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीने वादळी वाऱ्याने खरं तर या गावात थैमान घातलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून उष्णतेची लाट कायम आहे। मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झालेली आहे। तापमानामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळते आहे। एकीकडे प्रशासन जे आहे खरं तर उष्णतेपासून बचाव करण्याच्या सूचना देत आहे, तर दुसरीकडे मात्र अचानक आलेल्या या वादळामुळे प्रशासनाची देखील तारांबळ उडाली आहे। संपूर्ण गावाचं चित्र जे आहे अत्यंत विदारक पाहायला मिळत आहे, कारण काल रात्रीपासून या ठिकाणी खरं तर हे संपूर्ण कुटुंबीय जे आहे हे उघड्यावर आलेले आहेत, रस्त्यावर आहेत। ज्या पद्धतीने सुसाट वेगाचा वारा जो आहे, वादळ जे आहे या ठिकाणी आलं, अक्षरशः पत्रे जे आहे ते रस्त्यावर येऊन पडलेली आहेत। संपूर्ण कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे। बघतोय की अक्षरशः घरांची देखील पडझड झालेली आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर संसारोपयोगी साहित्य खरं तर काल रात्रीपासून आपण बघतोय की या घराची अवस्था आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। कुटुंब जे आहे अक्षरशः या ठिकाणी बेहाल झालेले आहेत। परिस्थिती अत्यंत विदारक आहे। त्याचा काय घडलं होतं, कशा पद्धतीचं वादळ आलं? वादळ असं आलं होतं दादा की पत्रसुद्धा घरावर आले नाही आणि आम्हाला बसायला जागासुद्धा नव्हती। आम्ही भिंतीच्या आडे लपलेले होते आणि मोठे मोठे पत्र पडले। घरातलं पुरा अनाज सगळं सांडलं गेलं आहे, खायलासुद्धा काही नाही। आता 9-10 वाजले पण आमच्या पोटात अन्नसुद्धा नाही आहे। तर आमची एवढी इच्छा आहे किंवा आमची काहीतरी भरपाई दिली पाहिजे बस। आम्ही मरता वाचलेले आहे। आता आम्हाला लपायला जागा कोणची नाही आहे, पण सरकारनं आमची काळजी घ्यावी। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी अक्षरशः गॅसवरती कुकर ठेवला असताना म्हणजे स्वयंपाकाच्या वेळेस खरं तर हे वादळ आलं। घराचं नुकसान झाल्यामुळे अक्षरशः संपूर्ण रात्र जी आहे उपाशीपोटी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्नात या ठिकाणी या कुटुंबियांनी काढलेली आहे। तर काय सांगाल, आपण स्वयंपाक करत असताना अचानकपणे वादळ आलं, काय परिस्थिती होती? अचानक आलं ते, त्याच्यामुळे आम्ही काहीच खाऊ चुकले नाही। आम्हाला मूलबाळ कसे वाचवा ते सुद्धा वाटलं नाही। कसं वाचवा म्हणून आपला जीव सोडावा का लेकरायचा वाचवा असं आम्हाला कळालंच नाही। ते वादळ कसं आलं म्हणून ते आम्हाला काहीच कळालं नाही आणि आम्ही सगळे हातमजुरीवाले, आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला गरीब लोकांना सगळे भरपाई पाहिजे। खरं तर ज्या पद्धतीने वादळ आलं, अनेक घरांवरची पत्रे उडत होती, आपले लहान लहान मुलं घेऊन खरं तर आपण बाहेर पडलात, काय तेव्हा चित्र होतं नेमकं? तेव्हा असं वाटत होतं पलंगाखाली लपावा का सिलेंडरच्या खाली लपावा, कुठे साक्षात असं वाटत होतं की आमची मौतच आलेली समोरून। हे आमचे मूलबाळ आहे छोटे छोटे, आम्ही कसे जगावा? इलेक्शनच्या टायमाला सगळे येतात आणि मग असं कोणीच येत नाही। बघतोय आपण की अक्षरशः खरं तर हे दुःख जे आहे हे विदारक असं दुःख या कुटुंबियांचं आहे। संपूर्ण गावात जे आहे शेकडो कुटुंब या पद्धतीने खरं तर उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामुळे आता तातडीने पंचनामे करून मदतीची अपेक्षा जी आहे हे कुटुंबीय करत आहेत। आणि एकंदरीतच या संपूर्ण परिस्थितीमुळे आज तांदलवाडी या गावात अक्षरशः खरं तर पत्र्यांचा असेल, झाडं कोलमडलेली असतील, विजेंच्या तारा तुटलेल्या असेल, त्यामुळे गेल्या रात्रभरापासून वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। जीव वाचवण्यासाठी खरं तर आता ग्रामस्थ जे आहे हे धडपड करत आहेत। जगायचं कसं आता हा प्रश्न त्याच्यासमोर उभा झालेला आहे। मावशी, काय सांगाल, काय नुकसान झालं, काय कालची परिस्थिती होती? आमची परिस्थिती काल वारा उदान सुटलं 7:30 वाजता। पगाराले पत्र गेले, भांडे गेले, टीव्या फुटल्या, कूलर फुटले,
घरातलं अनाज ओलं झालं, दाई साई गहू घेऊ सगळं ओलं झालं. घरामध्ये खायला काहीच नाही आम्हाला, वाकईसुद्धा ओले झाले बरे आम्हाला. जपायला जागा नव्हती दारी, आम्ही लोकांच्या घरोघरी जपले. रात्र कशी काढली? रात्र म्हणून नुसती आहे रातभर असे बसायचे बस राहिले मग खाटवर पंखाच्या हवा घालत गेले नुसते बसायचे बस राहिले. वाऱ्या न आले तर जपेले आम्हाला चित नाही लागला. रात्री पुरं नुकसान आमचं झालं आहे भरपूर. पंख्यानी आमच्या घरात काहीच नाही, अनाज गिनाज आम्हाला खायला काहीच नाही. आज घराले होतं ऊन तपलं याय भर, चांदण्या पडल्या होत्या 6:30 वाजता आणि ते रात्री एकाकीच आलं आणि एका मिनिटामध्ये सगळं घरदार जमा केलं त्यानं. नक्कीच खरं तर दिवसभराचा आहे उष्णतेचा तडाखा हा पाहायला मिळाला. त्यातच अचानक आलेल्या वादळामुळे संपूर्ण गाव जे आहे हे उद्ध्वस्त झालेले आहे. शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे आता शेवटी शासनाकडे एक मदतीची आर्त हाक जी आहे हे कुटुंबीय देत आहेत. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.